पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। लक्षात ठेव, निर्मला देवी आहे मी। अगं तू फक्त नावाची निर्मला देवी आहेस, नावाची। पापानं मळलेली राक्षसी नाहीस तू। तू ही अशी आणि तुझा पोरगा तो तसा। इकडे तिकडे मारा करत फिरायचं आणि गुंडागर्दी। मॅडम तुम्ही एवढी गरम बास आहे का? अजून एक उकळी देऊ? ही इथं कशाला आल्या? हिनं मला इथं बघितलं तर मॅडमनी सांगेल खानवळीत काय झालं ते। तुमचं घर आहे होय? मग तुमचाच पोरगा असेल त्यो। कोण? काय चाललंय समजा? कोण आहे ही पोरगी आणि तुम्ही काय करता इथं? अहो मॅडम मी नवीन आहे, म्हणजे मला माहितच नाही ह्यो बंगला तुमचा आहे। ह्यांनी मला इथं घेऊन आलेत। घेऊन आलेत म्हणजे? एक पोरगा एका पोरीला भांग पाजून तुमच्या घरात घेऊन आलाय म्हणून मी यासनी यांना घेऊन आल्या। हिचा काहीतरी गैरसमज झाला असेल। या घरात कुणी बी पोरगा पोरीला घेऊन येऊ शकत नाही। आणि असा पोरगा आलाच असता तर स्वतःच्या पायावर जाऊ शकला नसता त्यो। होय होय मॅडम, चुकलं माझं, मला माहिती नव्हतं। नवीन आहे म्हणून सोडून देते, पुन्हा जर असं झालं तर काही खरं नाही तुमचं। ओ मॅडम, तुम्ही कुणी बी असाल, कायद्याच्या पुढे सगळे सारखेच असतात। आणि आता तुमच्या मान अपमानापेक्षा त्या मुलीचा जीव वाचणं आणि त्या मुलाला शिक्षा होणं जास्त महत्वाचं आहे। नक्कीच तो तुमचा पोरगा असणार म्हणून त्याला वाचवायला आहे आता। हवालदार साहेब, तुम्ही काय बघालाय? आताच्या आता झडती घ्या। झडती जाधवांच्या घरची। कुणाचं का घर असं ना, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही। हवालदार साहेब, तुम्ही झडती घेताय का मी घेऊ? हद्दीत राहायचं। झडती घ्यायला सर्च वॉरंट लागतो, माहितीये त्यासनी? होय होय, सर्च वॉरंट असल्याशिवाय काय बी करता येणार नाही। तुम्ही चला चला असं कसं चला? त्या पोरीच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे। सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय मी इथनं जाणार नाही। ऐक ऐक, तू म्हणाल्यास तसं इथं कुणी आलेलं नाही आणि कुणी येणं शक्य बी नाही। बघ इथं कुठं गाडी दिसाल्या काय तुला? कुठली गाडी आली असती तर इथंच कुठतरी असती ना। गाडी तर नाही। तुझा काहीतरी गैरसमज झालाय। तू म्हणालीस ती गाडी दुसरीकडे कुठतर गेली असेल। गाडी इकडं नाही आली तर मग गेल्या कुठं? एक्सक्यूज मी, कोणी आहे का? काय मम्मी, बघ जिंकले की नाही मी पैज? एक मिनिट काय चाललंय हे सगळं आणि कसली पैज? अरे तुला असं नाही समजायचं। आज चल चहा घेत सांगते। मला नाही चहा बी घ्यायचा। काय चाललंय पटकन सांगा। ही कोण आहे आणि तुम्ही कोण आहे? अरे चिडू नकस, मी अलका, तुझ्या आईची निर्मलाची मैत्रीण। तू मला ओळखत नाहीस पण मी तुला ओळखते। आणि ही पूर्वा माझी मुलगी। आणि मी हिच्या संग पैज लावली होती का आपल्या दोघांची ओळख नसताना बी मी तुला माझ्या घरात घेऊन येणार। आणि तिने ही पैज जिंकली।
बर सॉरी. आता आता चिडू नका ना. होळीची मजा म्हणून समज. प्रँक होता म्हणून असं समज. प्रँक ठीक आहे, पण असलं काय परत करत जाऊ नकोस. मला खरंच वाटलं गाडी हितच आल्या. मला वाटलं आणि गाडी हिकडच आली. यात फरक आहे. हे बघा, खरंच चुकलं माझं. माझी मिस्टेक झाली. खरंच सॉरी. सॉरी म्हटलं का झालं का? हा, अहो मी मुद्दाम नाही केलं. ते मला माझा काहीतरी घोळ झाल्या. मग हद्दीत राहायला शिक. स्वतःची लायकी बघून वाग. उगा लहान तोंडी मोठा घास घेऊ नकोस. तोंड फाटल. फाटक्या तोंडाची तर आहेसच, फाटलेल्या तोंडाची बी होशी. हे बघा, तुमचा राग मी समजू शकते, पण चुकीच्या गोष्टीला विरोध करताना लहान मोठा याचा प्रश्न नसतोय. मग चूक ती चूक, पुढं कोण का असना. हे घर कुणाचं माहित तरी आहे का? कुणाचं बी असेल, पण जर काही चुकीचं होत असेल तर त्याला विरोध करायचा अधिकार आहे मला. ए, माझ्या पुढे या अधिकाराची भाषा करायची नाही. आणि इथून पुढे या घराकडे बघायची बी हिम्मत करू नकोस. चल, चालू पाठ चाल. हे असले धंदे चालत नाही तिथं. तुम्ही आणि तुमचं पोरग काय काय करतं ते अख्ख्या गावाला माहिती आहे. हद्दीत राहायचं. हिला आत्ताच्या आत्ता इथनं घेऊन जावा, तर माझ्या हातून काहीतरी होईल. हा, जाते जाते. मला बी असल्या घरात थांबायची काय हाऊस नाही. आणि तुम्ही चुकीचं होत असताना मॅडम सर करत बसू नका. ते पोराने पुरीला कुठं नेलंय ते बघाय पाहिजे. ते मी बघतो. तुम्ही घरी जावा. येतो मॅडम. आणि तुमच्या घरात काही झालं नसताना मी इथं आले त्याबद्दल परत एकदा सॉरी. हा, चल निघ. या येळेला सोडते. पुन्हा माझ्या वाट्याला जाऊ नकोस. एक तर मी उगाच कुणाच्या वाट्याला जात नसते, पण जर कोण माझ्या वाट्याला गेलं तर मी त्याला सुट्टी देत नसते. जशाच तसा विषय आहे आपला. पोरगी डोसक्यात गेली माझ्या. जाऊ दे की मम्मी. असं कसं? इतरांचं घर आणि जाधवांचं घर ह्यातला फरक तर कळायलाच पाहिजे तिला. तिला हद्दीत राहायला शिकवायला लागते. बोल गाल का? काय? बर, येते. अहो तुमचं नाही, हे तुमच्यासाठी. थँक यू. थँक यू. थँक यू.
तर माझं आयुष्य बर्बाद केला आणि तुला कुणी का सोडून जाऊ नये याच एक कारण तू तरी देऊ शकतेस का? ज्या घरात रंगच नाही त्या घरात असलीच रांगोळी मस्त दिसते. अगं आलीस वय तू? बस. मला वाटलं आज सुट्टी आहे तर आराम करशील. तुझी तरी होळी साजरी झाली म्हणायची. शांते, काय झालं शांते? परत भांडण झालं का? काय झालं सांग तरी. आत्ता बायकोची आठवण आली वय. अगं तुझी तर आठवण मला सदा कदा येत असते. 100 रुपये दे मला. अशी आठवण येते वय. वाटलंच. पैसे नीट माझ्याकडं. महिन्यातनं एकदा पगार मिळतोय त्यातच घर चालवायचं असतंय मला. तुम्हाला रोज उठून कुठून पैसे द्यायचे म्या? कुठलं बी दे पर मला पैसे दे. तुम्हाला दारू प्यायची आहे ना? तुम्ही कमवा आणि प्या. जावा. तुझ्या आपल्या माणसाकडनं रंग लावून घेणं सौभाग्याचं लक्षण आहे. पण असा रंग लागणं हे कुठलं सौभाग्य? माझं तरी कुठं वेगळं आहे. आता आपलं सौभाग्य मंगळसूत्रापुरतच आणि आयुष्यातलं रंग कुंकवाच्या टिळ्या इतकंच. रडू नको. राधा का कुठल्या चुकीची शिक्षा मिळाल्या हो आपल्यासनी? दरवेळी आपली चूक असते असं नाही शांती. कधी कधी आपल्या माणसाच्या चुकीची शिक्षा बी आपल्यासनी भोगायला लागते. पण हे आपला माणूस निवडायचा अधिकार कुठं होता आपल्यासनी? कुणीतरी ते आपल्या गळ्यात बांधलं म्हणून आपण त्याला आपलं मानलं. पण आता जेव्हा कळत आहे का आपला माणूसच चुकीचा आहे तर आपण कायच करायचं नाही का? किती दिवस सेलवटनं गळ्यात घालून मिरवायचं? कधी कधी तेव्हा ज्याला तू लोडणं म्हणतेस ती लोडणं नाही शांते. जो प्रत्येक बाईचा अभिमान आहे त्यो गळ्यात असताना सरणावर जाणं ह्या जगात भाग्य नाही कुठलं. आणि हे आपलं माणूस कुणीतरी आपल्या गळ्यात बांधलं नाही. देवानं निवड केल्या त्याची आपल्यासाठी. ह्याच्या मागं नक्कीच त्याचा काहीतरी हेतू असेल. पण मग आपण करायचं तरी काय? जे आपल्या नशिबात आहे त्याला आपलं मानायचं आणि पुढं जायचं. आपल्या परीनं आपल्या बेरंगी आयुष्यात रंग भरायचा प्रयत्न करायचा. दुसरं आपल्या हातात तरी काय आहे? बरोबर आहे. आपण दुसरं करूच काय शकतोय? देवी आईच्या मनात जे असेल तेच होणार आणि ते चांगलंच असेल असं मानायचं आणि आला दिस गोड मानून घ्यायचा. रोजचं मर त्याला कोण रड? खरंय तुमचं. आपल्या आयुष्यात आपणच रंग भरायचे.
आता कसं बोललीस? घे. माझ्या रंगाला काय बुरशी लागली होती वय? मी लावताना नाही लावू दिलं आणि आता रंग लावून बसले असते. हिला वरण हिनं लावला मला रंग. आणि तिला कुणी लावला रंग? तूच लावला असशील ना. आता मला काय नाही माहिती, मी बी तुला रंगवणार आहे. अगं अगं ऐक तर. अगं नको. आज का नाही मजाच झाली. 2 मुलं रंग खेळताना मला लय त्रास द्यालती. धरिकीने त्यांना दमच दिला. म्हणला माझी बहीण आहे, त्रास नाही द्यायचा. तर ते म्हणले बहीण नाही, सावत्र बहीण आहे. मग काय सुट्टी नॉटच. गड्याने 1 सेकंदात उतानाच केलाय. मग सोडतो का काय? मी भाऊ आहे तुझा. भाऊ बहिणीचं रक्षण करत असतोय, बरोबर का नाही? एकदम बरोबर. पण अशी भांडणं करायची नाही. काही झालं म्हणजे? मला नाही गावात, पैलवान आहे मी. वै ग माझा पैलवान. पण तरी मी सांगते म्हणून नाही करायची भांडणं. ऐकशील ना माझं? वय नाही भांडणार. पण हिला माझी सावत्र बहीण का म्हणतात? अरे वेगवेगळ्या आईच्या पोटी जन्माला आलाय म्हणून म्हणतात असं. पण त्यात काही वाईट नसतंय. मी का तुझ्या पोटी जन्माला नाही आलो? मी तुझ्या पोटी जन्माला यायला पाहिजे होतं. अरे तू आईच्या पोटी जन्माला आला असतास तर मी या जगातच आले नसते. पुणे नाही नाही, असं कसं? मग मी सावत्रच बरं आहे. तू पाहिजे. त्या पोराला मी चांगलं समजायला लागलेले, पण तो तर 1 नंबरचा मवाली निघाला. आता गाडीला काय झालं? निर्मला, ये ना बस. कशी आहेस? मी बरी. तू कशी आहे? मी बी मस्त आहे. तुझ्या लाडक्या पूर्वाचे कारनामे ऐकलेस ना? निशांत, ओळख झालंच असेल ना? अव्वय झाले ना. आंटी खरं सांगू, निशांत ना लय जेंटलमॅन आहे. गाडीत एकदा बी गैरफायदा घेतला नाही याने माझा. त्यामुळे तू निराश झाल्यागत बोलायलास काय? नाही नाही, पण खरं आहे. निशांत तू ना लय म्हणजे लय भारी आहेस बघ. फक्त का अजून बी चिडलेस माझ्यावर? नाही नाही. आणि तसं बी ना बेस्ट फ्रेंड्स एकमेकांवर चिडत नसत्या. बेस्ट फ्रेंड्स? फॅमिली फ्रेंड्स तर आहे ना. असो, तुमचं चालू दे लेडीज फ्रेंड्स क्लब. मी निघतो, मला लय काम आहेत. येतो मम्मी. मला रंगवणार होतास ना? काय झालं? नाही रंगवू शकलास ना?
आता परत भेटच मला. नाही तुझा बाजार उठवला तर नावाची अस्मी नाही मी.